नमस्कार शेतकरी बांधव, यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मान्सूनची वाटचाल, पाण्यात पडणारा खंड आणि पेरणी व लागवडीची न करण्याच्या घाईबद्दल संदेश दिला होता. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे 1 तारखेपासून उघाड आहे पाण्यामध्ये, 6 तारखेपर्यंत असाच खंड राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यानंतर सुद्धा पुढची वाटचालीबद्दल साशंकता आहे, कारण वातावरणाचे जे बदल होतात आहे त्याच्यामुळे मान्सूनचा पुढची प्रगती बद्दल निश्चित अशी खात्री हवामान खात्याने दिलेली नाही. त्याच्यामुळे परत मी आपल्याला विनंती करणार आहे, पेरणीची लागवडीची बिलकुल घाई करू नका. या मधल्या काळामध्ये बऱ्याचशा भागात पाऊस झालेला आहे, आपल्या शेतामध्ये बराचसा ऊत निघालेला आहे. तर आपण वखरणी, पंजी मारणे, रोटावेटर जे काय तुमच्या नियोजनाच्या दृष्टीने असेल ते करून घ्या, म्हणजे पुढच्या तणाच्या नियंत्रणाच्या दृष्टीने आपल्याला त्याचा फायदा होईल. पुढच्या हा मान्सूनच्या वाटचालीचं निश्चित भाकीत येऊ द्या, त्याचा निश्चित अंदाज येऊ द्या आणि मगच पेरणी किंवा लागवड करा. कारण विदर्भाच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने अजून पेरणीची वेळ गेलेली नाही किंवा वेळ आली नाही असं म्हटलं तर जास्त संयुक्तिक होईल. सरासरी जर आपण पाहिलं तर कापसाची पेरणी साधारणतः 10च्या पुढे म्हणजे 15-20च्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असते आणि सोयाबीन साधारणतः 25 जूनच्या आसपास किंवा त्याच्यानंतर आपण पेरत असतो, म्हणून ती वेळ अजून यायचीच आहे. आज फक्त 31 मे आहे. पण बिलकुल घाई करू नका, पॅनिक होऊ नका. मान्सूनच्या वाटचालीचं पूर्ण चित्र समोर येऊ द्या, मगच आपण पेरणीचं नियोजन करा. खूप खूप धन्यवाद.